लेखी परीक्षेमधील जीके सामान्य अध्ययन या विषयामधून नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतील या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जीके सारखा जो काय असणारा एक डायनॅमिक सब्जेक्ट सातत्यानं या विषयामध्ये होत राहणारे स्थित्यंतर लक्षात घेता आपल्याला या विषयाला फेस करायचा असेल किंवा जास्तीत जास्त चांगला स्कोअर आणायचा असेल तर आपल्याला काही महत्त्वाच्या फॅक्ट या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं आहे। आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जी की चालू घडामोडीसारखा पॉइंट असेल किंवा त्याच्यानंतर जी काय स्टॅटिक जीएस असेल आपलं, ह्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे आपण फॉलो करणं गरजेचं आहे। मित्रांनो, यापूर्वीच्या आपल्या पोलीस भरती परीक्षेच्या सामान्य अध्ययन या विषयातील प्रश्नांचा जर आपण विचार केला तर स्टॅटिक जीएस मध्ये इतिहासासारखा विषय त्यामध्ये जास्तीत जास्त वेटेज आधुनिक भारताच्या इतिहासाला देण्यात आलेलं पाहायला मिळतं। युरोपियनांचं आगमन असेल भारतामध्ये झालेलं, त्याचबरोबर महत्वाचं ब्रिटिश सत्तेची भारतातील स्थापना असेल, शिवाय ब्रिटिशांचे गव्हर्नर जनरल, त्याचबरोबर 1857च्या उठावानंतर व्हाईसराय म्हणून पद ओळखलं गेलं, हे प्रश्न आपल्याला महत्वाचे असतील। त्यांच्या कारकिर्दीमध्ये नेमकं त्यांनी कोणत्या संदर्भात कार्य केलं, त्याचबरोबर सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीचा इतिहास आपल्याला महत्वाचा असेल। कोणती राजकीय संघटना किंवा सामाजिक संघटना कोणी स्थापन केली, त्याचबरोबर काही समाजसुधारक त्यांचे वृत्तपत्र असतील, त्यांचे ग्रंथ असतील, त्यांनी केलेलं महत्वाचं कार्य असेल किंवा एखाद्या समाजसुधारकाच्या संदर्भात असणारं कोटेशन असेल। त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना, मवाळ कालखंड, जहाल कालखंड आणि गांधी युग लक्षात घ्यायचं आपल्याला। त्यामध्ये राष्ट्रीय सभेची झालेली महत्वाची अधिवेशनं, त्यामधील ठराव, त्याचे अध्यक्ष आपल्याला हमखास प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर महत्वाचं गांधी युगातील जर आपण चळवळींचा विचार केला तर झालेले महत्वाचे काही सत्याग्रह असतील, चंपारण्य सत्याग्रह असेल, खेडा सत्याग्रह असेल किंवा अहमदाबाद येथील गिरणी कामगारांचा लढा असेल, 1920 ची असहकार चळवळ असेल किंवा 1930 चं सविनय कायदेभंग चळवळ असेल, 1942 छोडो भारत आंदोलन असेल, हे सर्व पॉइंट आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे असतील। त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे की आपल्याला आधुनिक इतिहासासोबत प्राचीन भारताचा आणि मध्ययुगीनचा सुद्धा रेफरन्स आपल्याला महत्वाचा विचारला जातो। प्राचीन इतिहासामधून आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला हडप्पा काळ असेल म्हणा, हडप्पा संस्कृती, त्याचबरोबर एकूण असणारा मौर्य कालखंड असेल किंवा गुप्त कालखंड आहे किंवा इतर जी काय प्राचीन राजघराणे आहेत त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जातो। त्यामध्ये सातवाहन असेल, राष्ट्रकूट असेल, वाकाटक असेल, लक्षात घ्या। तर या संदर्भात हे प्रश्न विचारले जातात। किंवा मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला दिल्लीचं जे काय सल्तनत या संदर्भात तुगलक घराणा असेल, लोधी घराणा असेल, गुलाम वंश असेल किंवा सूर्यवंश असेल किंवा मुघल काळ, सर्वात जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला मुघल काळावरती सुद्धा विचारले जातात। मग आपल्याला हे सर्व पॉइंट व्यवस्थितपणे कव्हर करणं गरजेचे आहे। मग नंतर जर आपण पाहिलं तर भूगोल सारखा एक महत्वाचा विषय, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल असेल म्हणा, महाराष्ट्राचा हवामान असेल, नदी प्रणाली असेल, त्याचबरोबर उद्योगधंदे असतील महाराष्ट्राचे, शिवाय महाराष्ट्रातील असणारी खनिज संपत्ती, महाराष्ट्रातील वन संपत्ती असेल, महाराष्ट्राची लोकसंख्या असेल, शिवाय भारताची सुद्धा लोकसंख्या आणि 2011च्या जनगणनेचा संदर्भ महत्वाचा असेल आपल्याला। त्याचबरोबर भारताचा भूगोल आपल्याला या संदर्भात लक्षात घ्यायचा आहे। भारताचा असणारा एकूण 5 प्राकृतिक विभाग असतील, भारताची नदी प्रणाली असेल, भारतातील हवामान, भारताची वन संपत्ती, खनिज संपत्ती, उद्योगधंदे असतील, भारतातील पर्यटन असेल म्हणा, भारताचं पर्यटन आणि महाराष्ट्रातील पर्यटन। मग त्यामध्ये बघा खूप महत्वाचे प्रश्न या पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला विचारलेले पाहायला मिळतात। शिवाय त्याच्यानंतर राज्यशास्त्रासारखा एक विषय महत्वाचा, मग भारताच्या संविधान सभेची निर्मिती असेल किंवा संविधान ची जी काय प्राथमिक ओळख आहे त्या संदर्भात असेल प्रश्न। त्यामध्ये मग अगदी घटना समिती, मसुदा समिती किंवा संविधान सभेमध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या समित्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर मित्रांनो महत्वाची काही कलम असतील म्हणा, म्हणजेच की आपल्याला त्या ठिकाणी मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे असतील, मूलभूत कर्तव्य असतील, त्या संदर्भात कलम, आपल्या भारताचं कार्यकारी मंडळ असेल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, लक्षात घ्या, महान्यायवादी, त्याच्यानंतरच आपलं कार्यकारी मंडळ असेल म्हणा, महत्वाचं संसद असेल, संसदेच्या संदर्भात असणारे विविध कलम असतील, त्याचबरोबर संसदेचं जे काय असणारं कार्य वगैरे असेल, त्याचबरोबर संसदेचे असणारे पीठासीन अधिकारी असतील, या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जातो। त्याचबरोबर महत्वाचं मित्रांनो की न्यायमंडळ आहे, सर्वोच्च न्यायालय आपलं,
त्याचबरोबर उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय व्यवस्था ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला महत्वाचं म्हणजे की बघा काही महत्वाचे आयोग आहेत, घटनात्मक आयोग आहेत, काही बघा असंविधानिक आयोग आहेत. या संदर्भात प्रश्न असेल त्याचे अध्यक्ष आपल्याला विचारले जातात. आता फॉर एक्झाम्पल की केंद्रीय निवडणूक आयोग याचं कलम आपल्याला विचारलं गेलेलं आहे यापूर्वी आणि भविष्यात विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोग असेल यूपीएससी याचं सुद्धा आपल्याला कलम विचारलेला आहे. शिवाय इतर जे काय आता नीती आयोग आहे अलीकडे बघा राष्ट्रीय नियोजन आयोगाच्या ठिकाणी स्थापन झालेला, त्याचे अध्यक्ष त्याचे सीईओ असतील उपाध्यक्ष असतील म्हणा, या संदर्भात आपल्याला त्याची स्थापना असेल प्रश्न विचारलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा 100% प्रश्न आपल्याला बघा विचारले जाणार. त्याचबरोबर मित्रांनो पंचायत राज सारखा एक महत्वाचा टॉपिक आहे स्थानिक स्वराज्य संस्था. बघा सर्वात छोटा टॉपिक किंवा एकदम सोपा टॉपिक म्हणून सुद्धा याकडे आपल्याला बघा पाहता येईल. मात्र जे काही प्रश्न असतात थोडेसे काही हटके प्रश्न येतात ते प्रश्न मात्र चुकता कामा नये. म्हणजेच की पंचायत राजचा इतिहास असेल म्हणा, त्याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, IMP पॉइंट असतील आपल्याला आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजेच की अर्थशास्त्रासारखा पॉइंट असेल. त्यामध्ये एकूण पंचवार्षिक योजनांचा इतिहास असेल म्हणा, पंचवार्षिक योजना असतील म्हणा. मग प्रत्येक पंचवार्षिक योजना काळामध्ये नेमकं कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आलेला आहे, त्याचं प्रतिमान कोणतं होतं. त्याचबरोबर त्या योजना काळामध्ये महत्वाचं काही बघा महत्वाचं म्हणजे बँकिंग संदर्भात असेल म्हणा किंवा उद्योगांच्या संदर्भात असेल, कृषीच्या संदर्भात असेल किंवा रोजगाराच्या काही योजना असतील म्हणा, कोणत्या योजना काळात कोणती योजना लॉन्च करण्यात आली, हेही प्रश्न आपल्याला त्यामध्ये विचारले जातील. शिवाय राहिला भाग म्हणजे की आपल्या या अर्थशास्त्र या विषयामधून सर्वात महत्वाचं बँकिंगच्या संदर्भात काही प्रश्न विचारले जातील. आपलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे काय असणारी बघा पतनिर्मितीची जी काय असणारी साधनं आहेत, संख्यात्मक साधनं असतील म्हणा, विचारलेले आहेत. म्हणजेच CRR असेल, SLR असेल, बँक दर असेल म्हणा, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, महत्वाच्या फॅक्ट विचारलेले आहेत. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे आपल्याला बघा चलनवाढीच्या संदर्भात सुद्धा काही कन्सेप्ट विचारलेले आहेत. व्यापार असेल म्हणा, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, या संदर्भात सुद्धा आपल्याला बरेचसे फॅक्ट विचारले गेलेले आहेत परीक्षेमध्ये. भविष्यामध्ये प्रश्न आपल्याला यामधून येणार. शिवाय उद्योग क्षेत्र असेल म्हणा, यामधून सुद्धा आपल्याला प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामध्ये मग आता उद्योगाचा जर विचार केला तर व्यवसायाच्या श्रेणी वगैरे आपल्याला विचारलेले आहेत. हा प्रश्न भूगोलमध्ये जातो आणि आपल्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा. शिवाय महत्वाचं आपल्याला बघा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संघटना असतील म्हणा, मग वर्ल्ड बँकेची स्थापना असेल, त्याचं मुख्यालय असेल, सध्याचे प्रमुख असतील किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना मुख्यालय असेल म्हणा, त्याचे प्रमुख असतील किंवा सदस्य देश असतील म्हणा. आपली सार्क सारखी संघटना आहे महत्वाची, त्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे की बघा काही विद्यार्थ्यांचं जे काय पाहण्याचा दृष्टिकोन आहे या जीके कडे, त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान सारखा जो विषय आहे, हा विषय बरेच विद्यार्थी काय करतात तर बाजूला ठेवतात, परंतु बरेचसे प्रश्न आपल्याला यामध्ये विचारले जातात. मित्रांनो हा विषय तुम्ही जर व्यवस्थितपणे तयारी केली तर नक्कीच तुमचे प्रश्न यामधून बरोबर येऊ लागतात. मात्र त्यामध्ये आपण सामान्य विज्ञान नेमकं काय वाचायचं हे मात्र बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये असणारा संभ्रम असणार आहे. त्यामध्ये आपण जास्तीत जास्त जीवशास्त्राला फोकस करायचा मित्रांनो. त्याचबरोबर भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्रामध्ये बी आरोग्यशास्त्र, त्यामध्ये मग मानवी रोग असतील म्हणा किंवा त्याच्यानंतर मानवी शरीरातील जे काय असणाऱ्या 9 अवयव संस्था असतील त्या संदर्भात. मग रोगांचा विचार केला तर कोणता रोग कोणत्या कारकामुळे होतो, तो जीवाणूजन्य आहे, विषाणूजन्य आहे का, कवकामुळे होतो का, त्या ठिकाणी कृमीमुळे तो आजार होतो, अशा स्वरूपामध्ये आदिजीवामुळे होतो, या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्या म्हणजे रोग होण्याची किंवा आजार होण्याची जी काय प्रसाराची बघा माध्यम असतील म्हणा किंवा कुठल्या अवयवाला प्रादुर्भाव होतो रोगाचा, कुठलं औषध आहे का त्यावर, त्याबरोबर महत्वाची लस आहे का कुठली, या संदर्भात आपल्याला बघा हमखास प्रश्न येतात. शिवाय आपल्याला बघा जे काय असणारे न्यूट्रिशन्स असतात, महत्वाचं म्हणजे की पोषक घटक असतात, त्यामध्ये जीवनसत्व असतील, जीवनसत्वांचे प्रकार आपल्याला विचारलेले आहेत यापूर्वी, जीवनसत्वाच्या अभावी होणारे रोग विचारलेले आहेत, जीवनसत्वांचे महत्वाचे स्रोत विचारलेले आहेत, नेमकं कोणतं जीवनसत्व कशामधून मिळतं आपल्याला, प्रथिने आहेत मित्रांनो, सर्वात महत्वाचं शरीर बांधणीसाठी महत्वाची असणारी प्रथिने. शिवाय त्याच्यानंतर कर्बोदके असतील म्हणा, त्याचबरोबर स्निग्ध पदार्थ असतील,
ह्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. मग 1 ग्रॅम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते आपल्याला, किंवा 1 ग्रॅम जे काही असणारे स्निग्ध पदार्थ त्यापासून मिळणारी ऊर्जा, अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. एकदम सोपा, परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं बघता जास्तीचा अवघड विषय म्हणून याच्याकडे विद्यार्थी पाहतात. मात्र मित्रांनो, आपल्याला हमखास मार्क मिळवून देणारा घटक आहे. सजीवांचं वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण असेल म्हणा, प्राण्यांचे एकूण 10 संघ असतील, त्याचबरोबर 6 वर्ग आहेत एकूण. तर त्यामध्ये प्रश्न आपल्याला महत्वाचे, कोणता प्राणी हा कोणत्या वर्गामध्ये येतो, त्या प्राण्यांच्या संघाचं असणारं वैशिष्ट्य आपल्याला विचारलं जातं. त्याचबरोबर आपल्याला महत्वाचं म्हणजेच की बघा, द्विवार्षिक वनस्पती कोणत्या आहेत, बहुवार्षिक वनस्पती कोणत्या आहेत, एक वार्षिक वनस्पती कोणती आहे, किंवा त्याच्यानंतर द्विदल वनस्पती कोणती आहे, लक्षात घ्या, किंवा एकदल वनस्पती कोणती आहे. या स्वरूपातले प्रश्न एकदम सोपा पॉइंट आहे, फक्त व्यवस्थित त्याला मन लावून करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्या पोलीस भरतीमध्ये जर बघितलं तर चालू घडामोडी हे का असा विषय आहे की ज्याला लिमिट नाही असं, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे की या चालू घडामोडीमधून नेमकं परीक्षेत काय येतंय हे ज्यावेळेस कळतंय त्यावेळेस स्कोर बरोबर वाढत राहतो. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजेच की या विषयामध्ये जर आपण पाहिलं तर क्रीडा क्षेत्र जास्त महत्वाचं आपल्या पोलीस भरतीमध्ये. यापूर्वी काय प्रश्न विचारलेले, फॉर एक्झाम्पल जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकर या कोणत्या राज्यातून आहेत बाबा, किंवा मीराबाई चानू असतील यांच्या संदर्भात प्रश्न आलेले आहेत. शिवाय काही खेळाडू तुम्हाला कोणत्या खेळाशी संबंधित आहेत या संदर्भात प्रश्न विचारले जातात, किंवा काही खेळाडू आणि त्यांचे असणारे जे काही टोपण नाव आहेत मित्रांनो त्या संदर्भात हे प्रश्न विचारले जातात. आता यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजेच की आजपर्यंत बघा, जे की इंडियन एक्सप्रेस कोणाला म्हटलं जातं, तर लक्षात घ्या, भारताचे टेनिस खेळाडू महेश भूपती आणि लिएंडर पेस यांना आपण इंडियन एक्सप्रेस या नावाने ओळखतो. किंवा त्याच्यानंतर सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात, कविता राऊत. म्हणजे की जे की खेळाडू आणि त्यांची टोपण नावे या संदर्भात प्रश्न आहेत आपल्याला. त्याच्यानंतर असणारं महत्वाचं म्हणजे बघा, जे की क्रिकेटचा बादशाह कोणाला म्हटलं जातं, सर डॉन ब्रॅडमन, जे की ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू होते. म्हैसूर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ. म्हणजे की खेळाडू आणि त्यांची टोपण नावं लक्षात घेणं गरजेचे आहे. फ्लाइंग फिश मित्रांनो लक्षात घ्या, जे की मायकल फेल्प्स हा असणारा अमेरिकेचा जो काही जलतरणपटू आहे त्याला आपण फ्लाइंग फिश म्हणतो. किंवा त्याच्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचं स्वर्णपरी किंवा पायवले एक्सप्रेस कोण बाबा, पीटी उषा आहेत. लक्षात घ्या, भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष आहेत, सध्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. लक्षात घ्या. किंवा ढिंग एक्सप्रेस कोण आहेत बाबा, कोणाला म्हटलं जातं, मानदेशी एक्सप्रेस कोणाला म्हटलं जातं, जसं की ढिंग एक्सप्रेस हिमा दास आहे धावपटू. किंवा मानदेशी एक्सप्रेस कोणाला म्हटलं जातं, तर ललिता बाबर. लक्षात घ्या, सुपर मॉम मेरी कॉमला म्हटलं जातं. हॉकीचे जादूगार बरेच वेळेस आलेला सोपा प्रश्न आहे. लक्षात घ्या, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना म्हटलं जातं. मित्रांनो, हरियाणा हरिकेन कपिल देव आहेत. म्हणजे की आपल्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, लिटल मास्टर सुनील गावस्कर, मॅरेथॉन मॅन सचिन तेंडुलकर. लक्षात घ्या. त्याचबरोबर हॉलिवूड नावानं बघा, शेन वॉर्न अलीकडे ते या क्रिकेटपटूचं निधन झाल्यामुळं आपल्याला प्रश्न येऊ शकतो. ऑस्ट्रेलियाचा एक माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न यांना हॉलिवूड या टोपण नावानं सुद्धा ओळखलं जातं. मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे की आपल्याला बघा प्रश्न काय विचारले जातात, तर काही महत्वाचे स्पोर्ट आणि त्याच्याशी संबंधित ट्रॉफी विचारली जाते. आता फॉर एक्झाम्पल संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे, दिवान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे, नारंग कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे. लक्षात घ्या, या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात. काही महत्वाचे खेळाडू आणि त्यांचं आत्मचरित्रही विचारलं जातं आपल्याला. यापूर्वी प्लेइंग इट माय वे हे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचं आहे, सचिन तेंडुलकर यांचं आहे. इतके सोपे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, परंतु काही विद्यार्थी याकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे मार्क सुद्धा जाण्याची शक्यता वाढते. बघा, बरेचसे म्हणजे की आता सनी डेज सारखं जे काय पुस्तक आहे ते कोणाचं आहे बाबा, तर सनी डेज हे सुनील गावस्कर यांचं. एकदम सोपा प्रश्न आहे. अनब्रेकेबल कोणाचं आहे, तर मेरी कॉम यांचं आहे अनब्रेकेबल. किंवा माय ऑलिम्पिक जर्नी हे पुस्तक कोणाचं आहे, तर अभिनव बिंद्रा यांचं आहे. म्हणजेच की खेळाडू, त्यांचं आत्मचरित्र, खेळाडू, त्यांची टोपण नावे किंवा ट्रॉफी आणि कोणत्या खेळाशी संबंधित ती ट्रॉफी आहे. शिवाय आपल्या भारतातील असणारे क्रिकेट स्टेडियम असतील म्हणा, काय महत्वाचे. आता फॉर एक्झाम्पल हॉकीचं कलिंगा स्टेडियम असेल अलीकडचं,
तर ओडिशा राज्यातलं लक्षात घ्यायचं आपल्याला. शिवाय काही महत्वाचे स्टेडियम आहेत त्यांचे बदललेले नाव आहेत. फॉर एक्झाम्पल की दिल्लीचं फिरोजशाह कोटला स्टेडियम, त्याचं बदललेलं नाव काय आहे तर अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम. लक्षात घ्या. लखनौचं इकाना स्टेडियम आहे, या इकाना स्टेडियमचं बदललेलं नाव काय आहे तर अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम असं बदललेलं नाव आपल्याला पाहायला मिळतं. किंवा जे की अहमदाबादचं मोटेरा स्टेडियम आहे नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखलं गेलं. म्हणजे की आता अलीकडे सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचं जे काय बदललेलं नाव आहे निरंजन शहा क्रिकेट स्टेडियम. म्हणजे की हे आपल्याला बदललेले नावं सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. तर या संदर्भात आपल्याला बघा, किंवा जे की भारतातील इतर जे काही ठिकाण आहेत त्यांचे बदललेले नावं असतील म्हणा, तर काही रेल्वे स्टेशन असतील, काही विमानतळ असतील त्यांचे बदललेले नाव आपल्याला विचारले जातील. आपल्या महाराष्ट्रातील जे की बघा धाराशिव जे काय आजचं नाव अगोदरचं उस्मानाबाद आणि दुसऱ्या बाजूला औरंगाबादचं संभाजीनगर झालं, छत्रपती संभाजीनगर कोणत्या दिवशी झालं महत्वाचा प्रश्न बनतो. शिवाय जे की अलीकडे एक महत्वाचा निर्णय बघा 13 मार्च 2024च्या दिवशी जर बघितलं आपण तर अहमदनगरचं अहिल्यानगर असं नाव झालेलं पाहायला मिळतं. आणि अगोदरचं जे काय बघा उस्मानाबादचं धाराशिव आणि औरंगाबादचं संभाजीनगर जे काय नामकरण झालं ते कोणत्या दिवशी झालं होतं तर 16 सप्टेंबर 2023च्या दिवशी झालं होतं. मित्रांनो हे प्रश्न महत्वाचे आहेत. आपल्याला काय प्राणी विचारले जातात त्यांच्या जाती विचारल्या जातात. फॉर एक्झाम्पल मेहसाणा कशाची जात आहे, म्हशीची आहे, गाईची आहे, शेळीची आहे का मेंढीची आहे. पश्मिना कशाची जात आहे तर अशा स्वरूपाचे प्रश्न असतील. मेरिनो ही एक मेंढी, आपल्याला बरेच वेळेस अशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत. किंवा लाल सिंधी कशाची जात आहे, कोणत्या प्राण्याची जात आहे, अशा स्वरूपातले प्रश्न आपल्याला हमखास विचारले जातात. मित्रांनो कॉम्प्युटर सायन्स सारखा पॉइंट आपल्याला महत्वाचा परीक्षेत विचारला जातो. यापूर्वी आपल्याला WWW याचा शोध कोणी लावला या संदर्भातला प्रश्न आहे महत्वाचा. शिवाय महत्वाचं म्हणजे की आपला भारताचा पहिला महासंगणक परम 8000 संदर्भात प्रश्न आहे. निर्मिती कोणी केली, कोणत्या कंपनीने केली प्रश्न आहे महत्वाचा. किंवा काही याच्याशी संबंधित शॉर्ट फॉर्म असतील म्हणा कॉम्प्युटरशी संबंधित, किंवा कॉम्प्युटरचं जे काही CPU आहे म्हणजेच की हार्डवेअर सॉफ्टवेअर कॉम्प्युटरचं असेल म्हणा, किंवा ऑपरेटिंग सिस्टीम असेल म्हणा. आता फॉर एक्झाम्पल की विंडोज ही जी काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती कोणाची आहे तर मायक्रोसॉफ्टची आहे. अशा स्वरूपातले प्रश्न असतील म्हणा. एकदम सोपे प्रश्न आहेत, मात्र त्याला व्यवस्थित लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. किंवा एखादं उपकरण देतील फॉर एक्झाम्पल की त्यामध्ये जॉयस्टिक काय आहे बाबा, म्हणजे इनपुट डिव्हाइस आउटपुट डिव्हाइस या संदर्भात प्रश्न आहेत. मित्रांनो काही महत्वाचं आपले सोशल मीडिया आहेत. फॉर एक्झाम्पल की बघा त्यामध्ये फेसबुक आहे, फेसबुकचं जुनं नाव विचारलं होतं यापूर्वी आपल्याला परीक्षेमध्ये आपल्या पोलीस भरतीमध्ये फेस मॅच. किंवा त्याच्यानंतर या फेसबुकचं नवीन नाव काय आहे बाबा मेटा. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे की ट्विटर असेल, या ट्विटरचे जे काय स्थापना असेल, किंवा अलीकडे या ट्विटरची खरेदी कोणी केली बाबा या संदर्भात प्रश्न. किंवा गुगल असेल म्हणा, किंवा महत्वाचं युट्यूब आहे या संदर्भात. किंवा त्याच्यानंतर असणार व्हॉट्सअप असेल, फ्लिपकार्ट असेल म्हणा, या संदर्भात प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. महत्वाचं म्हणजेच की फ्लिपकार्टचं जे काय बघा असणारे निर्माते आहेत सचिन बन्सल आणि बिनी बन्सल या संदर्भात प्रश्न आहेत. काही महत्वाच्या कंपन्या आहेत फॉर एक्झाम्पल की सॅमसंग सारखी कंपनी ही कोणत्या देशाची कंपनी आहे तर दक्षिण कोरियाची आहे. किंवा नोकिया सारखी कंपनी आहे ती कोणत्या देशाची आहे तर फिनलँड देशाची आहे. असे बरेचसे प्रश्न आपल्याला महत्वाचे विचारले गेलेले आहेत. आणि मित्रांनो ही सर्व बरी माहिती सगळी माहिती आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामध्ये जेवढेही मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते जास्तीत जास्त परीक्षाभिमुख आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. शिवाय बघा आधुनिक भारताच्या इतिहासातून वृत्तपत्र काही संदर्भ पुस्तके असतील म्हणा, त्यामध्ये कोणतं पुस्तक कोणी लिहिलं फॉर एक्झाम्पल इंडिया मीन्स फ्रीडम आहे तर मौलाना आझाद यांचं पुस्तक आहे. अशा स्वरूपातले आपल्याला प्रश्न इथे विचारलेले आहेत. किंवा एखादं वृत्तपत्र आपल्याला विचारलं जातं तर ते वृत्तपत्र नेमकं त्याचे संपादक कोण आहेत बाबा. अशा स्वरूपात न्यू इंडिया किंवा त्याच्यानंतरचं असणार महत्वाचं कॉमनवेल्थ सारखं अॅनी बेझंट यांचे वृत्तपत्र असतील म्हणा, अल हिलाल वृत्तपत्र मौलाना आझाद यांचं विचारलेले प्रश्न आहेत आपल्याला परीक्षेमध्ये. किंवा त्याच्यानंतर संवाद कौमुदी विचारलेला आहे, राष्ट्र गुप्तार विचारलेला आहे दादाभाई नौरोजी यांचं संवाद कौमुदी हे पाक्षिक विचारलेलं आपल्याला कोणाचं तर राजा राममोहन रॉय यांचं. किंवा सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक विचारलेलं आहे
कोणाचं तर स्वामी दयानंद सरस्वती. अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत ते 100% आपल्या बरोबर यायला पाहिजेत मित्रांनो. हे प्रश्न बरोबर आल्यानंतर तुम्ही स्पर्धेमध्ये राहू शकतात. आणि जीके सारखा एक असा विषय आहे, जीके असा एक विषय आहे की तो तुम्हाला म्हणजे की बरंच चॅलेंज तुमच्या पुढे निर्माण करू शकतो. परंतु तुम्ही जर प्रॉपर वेनं जर त्याला केलं व्यवस्थित तयार, तर तुमचं सिलेक्शन फिक्स आहे. आपण या ठिकाणी नेमकं काय काय मुद्दे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातील त्या अनुषंगाने आपण यामध्ये बघितलं. मित्रांनो, जागतिक भूगोलाला सुद्धा आपल्याला टाळायचं नाही. जागतिक भूगोल जर लक्षात घेतला तर महत्वाचं म्हणजे की बघा, जे काही असणारे आपले 7 खंड आहेत आणि यामध्ये जे काही प्रमुख देश आहेत त्या देशांचं वैशिष्ट्य महत्वाचं, कुठल्या खंडाचं काय वैशिष्ट्य आहे. फॉर एक्झाम्पल की बाबा 4ही गोलार्धामध्ये विस्तार असणारा खंड कोणता आहे, किंवा विषुवृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त कोणत्या खंडातून जातं, हे तिन्ही असणारे अक्षवृत्त. किंवा जे काही असणारं महत्वाचं म्हणजेच की बघा, आपल्याला सूर्यमाला आहे, वातावरणाचे घटक असतील म्हणा, पृथ्वीचं अंतरंग असेल, हमखास प्रश्न असतात. लक्षात घ्या, म्हणजे की सूर्यमालेमध्ये ग्रह, त्यांचे उपग्रह असतील म्हणा, एखाद्या ग्रहाचं वैशिष्ट्य, फॉर एक्झाम्पल की वादळी ग्रह कोणता आहे बाबा, तर गुरु आहे. मग अशा स्वरूपाचे प्रश्न. किंवा सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे, आंतरग्रह कोणते आहेत, बाह्यग्रह कोणते आहेत, असे प्रश्न आपल्याला हमखास विचारले जातात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच की आपल्याला बघा, चालू घडामोडीवरती सुद्धा जर म्हणजे की त्या ठिकाणी लक्षात घेतलं आपण, तर परीक्षाच्या अगोदर 1 वर्षामधल्या चालू घडामोडी खूप चांगल्या करणं गरजेचं तर आहेतच. शिवाय महत्वाचं म्हणजे त्याच्या अगोदर एक 6 महिने बघणं गरजेचं. म्हणजे जवळपास 1.5 वर्षातील जे काही चालू घडामोडी आहेत या संदर्भात जर बघितलं आपण, तर परीक्षेच्या अगोदरच्या 1.5 वर्षातील तर आपल्याला जास्तीत जास्त बघा म्हणजे चालू घडामोडीवर सुद्धा काम करणं गरजेचे आहे. विविध पुरस्कार असतील म्हणा, त्याचबरोबर काही महत्वाच्या उच्चपदस्थ व्यक्तींच्या नियुक्त्या असतील म्हणा, जसं की आता लास्ट पोलीस भरतीमध्ये सुद्धा 2023च्या बरेचसे प्रश्न त्या संदर्भात आलेले आहेत. आता अलीकडे काही महत्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये मग एमपीसीचे अध्यक्ष असतील म्हणा, रजनीश शेठ, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक असतील रश्मी शुक्ला, त्याचबरोबर आता अलीकडे बघा NIA जे काही महासंचालक आहेत हे सुद्धा बदललेले आहेत. सदानंद दाते साहेब यांची निवड झालेली पाहायला मिळते. काही महत्वाचे ऑपरेशन असतील मित्रांनो, फॉर एक्झाम्पल की ऑपरेशन ध्वस्त काय आहे, ऑपरेशन देवी शक्ती काय आहे, ऑपरेशन गंगा काय आहे, हे माहिती पाहिजे आपल्याला. याच्यातूनही प्रश्न विचारले जातात मित्रांनो. किंवा ऑपरेशन कावेरी काय आहे, अलीकडे ऑपरेशन अजय सुद्धा राबविलेलं आहे. महत्वाचं काय आहे ऑपरेशन अजय, तर महत्वाचं म्हणजे की दिनविशेषही आपल्याला महत्वाचे विचारले जाते. जसं फॉर एक्झाम्पल बघा, यापूर्वी मुंबई पोलीस भरतीला आजी आजोबा दिन विचारलेला होता. म्हणजे की थोडंस हटके दिन विशेष बी लक्षात घ्यावे लागणार आहेत आपल्याला. त्यामध्ये आता अलीकडे 15 जानेवारी हा महाराष्ट्र राज्यानं आपला एक राज्य क्रीडा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लक्षात घ्या, अशा स्वरूपाचे प्रश्न असतील म्हणा, किंवा काही प्रमुख दिनविशेष असतील आणि त्यांच्या थीम असतील म्हणा, लेटेस्ट चालू याच्यातील थीम असतील म्हणजे विषय, तर हे प्रश्न आपल्याला त्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, खूप महत्वाचा हा पॉइंट असणार आहे, सामान्य अध्ययन. आणि हाच पॉइंट असा आहे की तुमचं सिलेक्शन निश्चित करणारा पॉइंट आहे. आता यामध्ये सर्वात महत्वाचं, बराचसा कालावधी अजूनही, जरी मी तितका अभ्यास झाला नसेल तरी अजूनही कालावधी बराचसा आहे की आपण तयारी करून नक्कीच आगामी काळामध्ये आपल्याला 100% सिलेक्शन मिळू शकतं. परंतु मेहनत महत्वाची आहे मित्रांनो. नशिबावर अजिबात विसंबून राहू नका. या संदर्भात तुम्हाला एक बोलू इच्छितो, न किसी का फेंका हुआ मिले, न किसी का छीना हुआ मिले, हमें हमारे नसीब में लिखा हुआ मिले, वो भी न मिले तो कुछ गम नहीं, हमें हमारी मेहनत का किया हुआ मिले.